आपण आयुष्यभर पैसे कमवतो आणि त्याची बचत करतो, पण कधी हा विचार केलाय का हे बचत केलेले पैसे महागाईला बीट करू शकतात का? लहानपणापासून आपल्याला शिकवतात की पहिले पैसे कमवा आणि त्याच्यानंतर सेफ आणि ट्रेडिशनल वे मध्ये इन्व्हेस्ट करा. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की एफडी मध्ये मिळणारं इंटरेस्ट हे महागाईला बीटच करू नाही शकत? सो हे तुमचं पॅसिव्ह इन्कम असू नाही शकत. अजून एक गोष्ट आपल्याला घरांमध्ये नेहमी सांगतात की तुम्ही पैसे सेव्ह केल्यानंतर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यातही दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही यातून एक सिस्टमॅटिक रिटायरमेंट प्लॅन करू शकता. तुमच्या दुबईतल्या प्रॉपर्टीमधून मिळणाऱ्या रेंटवर तुमचं रिटायरमेंटचं लाईफस्टाईल सेट होऊ शकतं. उदाहरण बघायला झालं तर तुम्ही दुबईमध्ये घेतलेली 1 कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला महिन्याला साधारण 65 ते 70 हजाराचा रेंटल देऊ शकते आणि हे रेंटल वर्षाला 7 ते 8% वाढत जातं. प्लस तुम्हाला याच्यावर कोणताही टॅक्स भरायचा नाहीये. ही प्रॉपर्टी विकल्यानंतरही तुम्हाला कोणताही कॅपिटल गेन टॅक्स भरायचा नाहीये. सो अनेक लोक आजकाल दुबईच्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंटकडे एक रिटायरमेंटचा सिस्टमॅटिक प्लॅन, पॅसिव्ह इन्कमचा प्लॅन म्हणून बघतात. सो मी नेहमी म्हणते की तुमचं पहिलं घर, पहिली इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या होम कंट्रीमध्येच असली पाहिजे. पण त्याच्यानंतर जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन साठी बघत असाल किंवा तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल तर तुम्ही दुबईला नक्की कन्सिडर करू शकता. जर तुम्हालाही दुबई रिअल एस्टेट बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर प्लीज मला DM करा. आपण झूम कॉलवर कनेक्ट होऊया.